काहीतरी बनव ना प्लीज, खरंच खूप भूक लागली तू होतास कुठे आणि आहे. अगं इथेच जरा थोडंसं एक काम होतं, तू मला खूप भूक लागली नाही काय प्लीज. हवंय सांग. काहीतरी कर ना असं हलकं फुलकं, म्हणजे पिझ्झा वगैरे. पिझ्झा खाणार आहेस इतक्या रात्री? काही करणार नाही, भूक लागली मला, मी please. हळदीचं दूध करते ते पी. हा बेस्ट बेस्ट. अरे किती वेळ, अरे वेळ किती पडली. काय झालं? कुठे काय बघतोय मी, तू किती छान हळदीचं दूध बनवून देतेस मला. यश, यश, Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear नेहा यशवर्धन चौधरी, happy birthday to you. माझ्या जगातल्या सगळ्यात लाडक्या व्यक्तीसाठी तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुला कसं झालंय? तू केलंयस? तुझ्यासाठी. नॉट बॅड. तुला माहितीये, आज पहिल्यांदा मी माझ्या वाढदिवसाला केक कापला. Really? I love you. I love you too. समीर, Of course, तू आहेस. कबाब ने हड्डी मी आलेलो आहे तिला विश करायला. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. येणारं वर्ष खूप सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि यशस्वी जाऊ अशी मी देवाला प्रार्थना करतो. थँक्यू. काय मग आज बर्थडेचा प्लॅन काय? प्लॅन कोर्स प्लॅन तर स्पेशल आहे. स्पेशल व्यक्तीसाठी स्पेशल प्लॅन. उद्या बस मी, नेहा आणि परी आम्ही तिघच पूर्ण दिवस सेलिब्रेट करणार आहोत. म्हणजे परी एकदा शाळेतनं आली की मी, नेहा आणि परी आम्ही बाहेर जाऊ, फिरू, मज्जा करू, खाऊ पिऊ आणि संध्याकाळी आरामात घरी येऊ, है ना? हॅलो, म्हणजे हे जे छोटस झालं तेवढंच आमच्यासाठी सेलिब्रेशन का? ऑफकोर्स. म्हणजे काय काय आहे बघ, आम्हाला दोघांना कधीच एकत्र टाइम मिळत नाही. नेहा ऑफिसमध्ये बिझी असते, मी बिझी असतो, परी शाळेत बिझी असते, त्यामुळे आम्हाला आमचा वेळच मिळत नाही ना. सो उद्या फॅमिली टाइम, ओनली द 3 of us. आम्ही तिघच जाणार बस. ठीक आहे, आता काय, परीने मला मामा बनवलेला आहेच आहे, आता तोही मामा बनवलास, पण ह्या सगळ्यात परी खुश आहे ना? ऑफकोर्स. लाडक्या आईचा बर्थडे आहे, ती का खुश नसेल? तुला चालेल ना? ठीक आहे. चला आता जाऊया झोपायला. हो. तुला दूध नको ना? नाही नाही, मला काही ठीक आहे, नको. मी सगळं आवडतं. नाही नाही नाही, एक मिनिट. तू काही आवडणार नाहीयेस. अरे, मी आज आवडणार. आज तुझा बर्थडे आहे, तू काही काम करायचं नाही. मी सगळं काम करणार, मी सगळं आवडणार, मी सगळं ते नीट दूध फ्रीज मध्ये मी ठेवायचं. ठेवीन. डोंट वरी. ओके. वास, माझा मित्र हुशार झाला. वा. तिच्या समोर काय बोलायची गरज होती रे? काय प्लॅन आहे, काय प्लॅन आहे? अरे यार, काय आता बर्थडेचा आपण जनरली विचारतो ना काय प्लॅन आहे म्हणून. आपण असं काही विचारत नाही. आणि मी काहीतरी सरप्राईज प्लॅन केला असेल तर? म्हणजे नेहाच्या बर्थडेचा प्लॅन झालाय का? ऑफकोर्स. काय? अरे तिला हवा तसा बर्थडे सेलिब्रेट करायचा. मग तिला काय आवडतं? सगळ्यांबरोबर बर्थडे साजरा करणं. घरातले सगळे असले की ती खूप खुश असते. राईट. सो मी ठरवलंय उद्या आजोबा, सत्यजित काका, विश्वजित काका, मिथिला काकू, तिम्मी काकू, सगळा स्टाफ, क्रिस्टोफर, इव्हन परीचा ड्रायव्हर सगळे असले पाहिजेत. त्यांच्या सगळ्यांबरोबर बर्थडे साजरा करायचा. फॅन्टास्टिक. ओके. या सगळ्यांना आणायची जबाबदारी तुझी. धन्यवाद. व्हेरी गुड. आणि शेफालीला पण आणायची जबाबदारी तुझी. तिला घेऊन ये. अरे ते कशाला उगाच. मन में लड्डू फुटा जूता.
घेऊन ये तिला, तिची बेस्ट फ्रेंड आहे, शील बी हॅपी. राईट. ओके. बरं तू आता नेहाला म्हणालायस सगळं आवरून ठेवतो, तर आवरून घ्या. एक मिनिट, मी फक्त म्हणालोय. एक मिनिट, मग हे आवरणार कोण आहे? तू. म्हणजे तिचा आज बर्थडे आहे ना, एक गुड नाईट किस देतो ती झोपायच्या आधी, है ना? अरे किती बदलतात यार लोक लग्न झाल्यावर. हो रे, आवरून घ्या आणि दूध पण ठेवून द्या नीटात. मी एकच गोष्ट आवरू शकतो, केक खाऊ शकतो. गुड नाईट. जर तुम्हाला माझ्यावर राग होता, माझ्यावर असूया होती, किंवा आजोबांचा कुठला निर्णय तुम्हाला योग्य वाटला नव्हता, आवडला नव्हता, तर माझ्या तोंडावर मला येऊन सांगायचं. पण अशा कुरघोड्या करून माझ्या आणि यशमध्ये गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न केला ना, तर त्याचे परिणाम खूप वाईट होते. सिमी, अगं नेहाला विश केलंस का? तिचा बर्थडे आज. तुमच्या त्या पुतण्याने आणि त्याच्या बायकोने माझा जीव घ्यायचा फक्त बाकी ठेवलाय, आणि तरीही तुम्ही मला विचारताय की मी त्या नेहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत की नाही? अगं लाज नाही वाटत तुम्हाला असं विचारायला? अगं काय झालंय, ती यशला नाही सांगणार. ते त्याने काही फरकही पडत नाहीये. यशला सांगणार नाहीये. त्या नेहाने माझा जो अपमान केलाय ना, त्यामुळे पॅलेस मधल्या छोट्यातल्या छोट्या नोकरालाही कळलंय की या घरामध्ये सिम्मीला काडीची किंमत नाहीये. सिम्मी, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, कुणी कुणालाही काहीही सांगणार नाहीये. इनफ इज इनफ. इनफ. जोपर्यंत त्या नेहाची बेअब्रू करत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसू शकत नाहीये. अगं ती नेहा आणि तिची ती वहिनी, येस, तिची ती वहिनी, तिच्यामुळे झालं ना हे सगळं. नाही भर रस्त्यात नाक घासायला लावलं ना तिला, तर चौधरी आडनाव लावणार नाही. सिम्मी, ऐक ना प्लीज. हे बघ, आज ना आनंदाचा दिवस आहे. प्लीज प्लीज आज तरी काही बोलू नकोस. हे हवं तर ना मी त्या वहिनीबद्दल तुझी क्षमा मागतो, जमिनीवर नाक घासतो, मी बसतो खाली. गुड, वंडरफुल. तुम्ही हे करणार आहात? दॅट्स वंडरफुल. बरं, मग एक काम करा, आपल्या टेरेसवर जा आणि तिथून उडी मारा आणि जीव द्या. बघू. येस, कारण नेहाला हेच करावं लागणार आहे ना. जमणार आहे? करताय नाही ना? मग हा असला फालतूपणा माझ्यासमोर करायचा नाही, मी आधीच सांगते. सिम्मी, अगं मी घरात तमाशा नको म्हणून सगळं. अगं यशने सगळ्यांना आमंत्रण दिलंय. एक्झॅक्टली. मग तर ही गोष्ट आजच झाली पाहिजे. वाढदिवसाच्या दिवशीच त्या नेहाची तिरडी निघाली पाहिजे. सिम्मी, अगं काय बोलते? डोमेस्टिक व्हायलन्सची केस लक्षात आहे ना? हो. आयुष्यभर खडी फोडायला पाठवे ना तुम्हाला. हॅलो बॉस मामा, तुम्ही कुठे आहात? लवकर या ना, माझ्या शाळेच्या इथे. ते नाही, ते दुसरं त्याच्या बाजूचं. नाही, ते नाही, त्याच्या खालचं. ते रेड कलरचं, ते पर्पल कलरचं, पर्पल. थांबा, मी
परी 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 तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना काही? परी एकटी रस्ता का क्रॉस करत होती? तिला गाडीत एकटीला सोडून का आलास तू? तुला कळत नाही? जबाबदारी तुझी आहे ना? सॉरी सर. काय सॉरी सर? अक्कल नाहीये? बॉस मामा मीच त्यांना हट्ट केला, नाही तर ते जाणार नव्हते. मीच जायला सांगितलं होतं. सॉरी ड्रायव्हर काका. सॉरी बॉस मामा. परी असं करू नये. तू एकटी का गेली होतीस? कुणीतरी सोबत असल्याशिवाय असं बाहेर नाही पडायचं. हं? जेव्हा जेव्हा बाहेर जाशील कोणाचा तरी हात धरून जायचं. ठीक आहे? इथून पुढे काळजी घ्यायची. ओके? पण बॉस मामा तुम्ही आईला नका सांगू, नाही तर ती माझ्यावर खूप चिडेल. मला आईसाठी गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून मी काही केली. तुम्ही आईला सांगणार नाही ना? तुम्हाला शेफाली मावशीची शपथ आहे. हा बरं बरं. काय तू परी एवढं सगळं झालं तरी आगाऊपणा करते. इथून पुढे असं करायचं नाही. ओके? चला. ड्रायव्हर काका तुम्हाला फार लागले नाहीये ना? नाही बाळा, नाही लागले. मी हे गिफ्ट बदलून आणतो. हा नाही 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 नाही, हेच ठीक आहे. ठीक आहे? हो नक्की? नक्की. मग आपण जाऊया घरी. हो सर तुम्ही पण येताय ना? हो हो मी येतोय. चला बाळा. आज अविनाशमुळे परी वाचली आणि मी त्यालाच बोललो. Yeah, we should be there in a little while. यशला सांगूया का? बाहेर कुठे जाण्यापेक्षा घरीच सगळ्यांसोबत वेळ घालूया. वाढदिवस घरीच सेलिब्रेट करूया असं. ओके, थँक्स. चल. अरे एवढा मोठा केक. हा इथे कोणी आणला? इतका सरप्राईज होतोयस म्हणजे नक्की हे सगळं तूच अरेंज केलंस हो ना? अगं नाही, मला खरंच काही माहित नाही याच्याबद्दल. हा एवढा मोठा केक कोणी आणला इथे? मी ठेवला हा केक. हॅपी बर्थडे. थँक्यू बाळा. वेलकम. हा एवढा मोठा केक तू आणलास? हो. हो मी स्ट्रॉंग गर्ल आहे ना. अच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. आज आमची सगळी फॅमिली माझ्या लाडक्या सुनबाईचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि ही आयडिया माझी नाही बर का. नवरा आहे मी तुझा नेहा. तुला काय हवं ते मला नाही का कळणार? अरे तुला लाख लाख शुभेच्छा. आजोबा पाय पडते. औक्षवंत हो. हॅपी बर्थडे नेहा. थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे नेहा. थँक्यू शेफाली. तुला वाढदिवसाची एकदम हॅपी हॅपी आणि खूप खूप बर्थडे शुभेच्छा. थँक्यू वहिनी. आपण आधी औक्षण करून घेऊयात. हा आई
स्टाफ प्रोजेक्टर स्क्रीन लावा. मला आहे ना ऑफिस मधले चोरी करतानाचे व्हिडिओ आहेत ना ते जरा सगळ्यांना दाखवायचे. बर्थडे पार्टी आहे ना, थोडी मज्जा करूया. ही चेटकीण ना काही करू शकते. सगळ्यांसमोर माझी लाज जायची. त्याआधी हिचा मोबाईल मिळवायला हवा. झालंय का? चला मग केक कापूया. हा अरे चला 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 चला. मी पण हो या आपण सगळे एकत्र. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नेहा, हॅपी बर्थडे टू यू. तू घ्या. काय हे? परफेक्ट आणलंयस, परफेक्ट. खा 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 खा. हान तू थांब, तुझा फोटो काढतो. थांब, फोटो ते घे, समोर घे, समोर घे. फॅन्टास्टिक. स्माइल प्लीज. काल माझं सगळ्यांसमोर हसं केलंय आणि आज माझ्या मुलाचं मी हे होऊ देणार नाही. घे घे, मोठा घास घे, मोठा घास घे. आता असं नाही रे, हे असं असं. हा पिकुचो, काय चाललंय हे? तोंड बघितलंस, हात बघितलेस, कसा दिसतोयस तू? शॅबी, खानेडा नुसता. जा तोंड आणि हात धुव आधी. शी. अरे शत्रू, सगळ्यांना दे हे. चल चला, बसा बसा बसा. एक्सक्यूज मी, जस्ट टेक दिस. हो हो हो, बसा बसा आजोबा, बसा. आई मला काहीतरी तुला द्यायचंय, प्लीज. चल ना चल ना चल ना. मी काय म्हणते, आपण आजच बोलून टाकूया ना. आजच परमनंट करून टाकूया. सर असं काय करता प्लीज ना. इथे आजोबा पण आहेत, सगळे आहेत. सर प्लीज. अगं थांब. काय झालं? आई हे घे. माझ्यासाठी हो, कोणी आणलं बेटा? मी आणि ड्रायव्हर काकांनी मिळून आणलं. तू आणलंस? हो माझं बाळ. थँक्यू सो मच बाळा. वेलकम. दादा त्यांना बोलवा ना. बाळा. येस मॅम. दादा थँक्यू, तुम्ही गिफ्ट दिलं मला, पण खरंच याची काही गरज नव्हती. पण मॅम, हे गिफ्ट मी नाही आणलंय. आई हे माझे ड्रायव्हर काका नाही आहेत. हो, आय एम सॉरी. तुम्ही खाऊन घ्या ना. ओके. आई तू पण ना. अगं मी ह्यांनाच तुझे ड्रायव्हर काका समजले. माझे ड्रायव्हर काका खूप छान आहेत. पण कुठे ते? ते नाही आले बर्थडेला. नेहा, तुला आयुष्यात माझ्यासाठी एक जा 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 तुला माझ्यासाठी आयुष्यात एक गोष्ट करायला आवडेल का? हो, काय झालं काय? ते शेफारीला समजाव यार. आता काय केलं शेफालीने? अगं ती सतत माझ्या मागे 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 करते. हो ना, आजचा तिचा उत्साह पाहून असं वाटतंय मध्ये एखादी मेणबत्ती ठेवेल आणि भोवताली 7 फेरे घ्यायला लावेल. ते बघ आली यार, मी चाललो यार. समीर, असे कुठे गेले हे घाई? काय झालं काय शेफाली? हे बघ नेहा, तू ना आता समीर सरांची बाजू घ्यायची नाहीये अजिबात. अरे मी तर फक्त विचारलं काय झालं. तुम्ही तुमचं बघून घ्या बाबा. अरे समीर सर, मी काय म्हणतो, आधी ना आपल्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी अशा छान क्लिअर होऊ देऊया. ओके, म्हणजे सगळं आपल्या आपल्यामध्ये ठरलं ना की मग आपण इतरांना सांगूया. ठीक आहे? चालेल. ठरलं ना आता? हो हो, फक्त आजोबांना सांगू. फक्त आजोबांना सांगितलं ना की फक्त पॅलेस भर कळेल. त्याच्यापेक्षा कुणालाही काहीही नको सांगूया प्लीज. काय सांगायचं नाहीये. माझ्याबद्दल बोलताय ना? नाही नाही नाही.
काय लपवत आहे? ऍक्च्युली मला माहितीये तुम्ही काय सांगणार ते, पण तुम्ही एकदा तुमच्याच तोंडाने सांगून टाका. मी पण तेच म्हणत होते आजोबा. काय सांगत होतीस? मी काहीच नाही. मी आले हं. तुला ओरडली ना रे तुझी मम्मी? हो ओरडली. कसं तोंड पडलं ना बाळाचं. पण काय करणार ना, तुझ्या मम्मीला असं वाटतं की तू छान दिसावं, तू छान राहावं, छान वागावं, हो की नाही, म्हणून मम्मी ओरडत असते. मी काय म्हणते पिकूचू, एक काम करूया का आपण तुझे फोटो काढूया आणि मग ते फोटो आपण तुझ्या मम्मीला दाखवूया. मग तिला एकदम छानच वाटेल, म्हणजे ती तुझं कौतुक करेल. चालेल. चालेल की नाही? हा, मग एक काम कर, जा आणि पटकन तुझ्या मम्मीचा मोबाईल घेऊन ये. तुमच्या मोबाईलने फोटो काढा ना. माझ्याकडे कुठे आत्ता मोबाईल आहे, मोबाईल खाली राहिला. आणि मोबाईल मध्ये माझ्या फोटो चांगले नाही येणार. तुझ्या मम्मीचा ना भारी आहे मोबाईल, त्याच्यात फोटो काढले ना तू खूप छान दिसशील आणि अशा वेगवेगळ्या पोजेस बघून ती पण खुश होईल. हो चालेल 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 ना. ऐक ना, पण ती कामात असेल तर तिला डिस्टर्ब करून तिच्या हातात काढून बिडून आणू नकोस मोबाईल. म्हणजे जा आणि हळूच ती काय करते ते बघ. तिला न सांगता मोबाईल घेऊन ये, कारण आपल्याला तिला सरप्राईज द्यायचंय की नाही. हा, मग त्याच्यासाठी तू असं जा आणि पटकन मोबाईल घेऊन ये, तिला सांगू नकोस. हो हो चालेल चालेल. हा. जरा ये ना पटकन. इथे कशाला घेऊन आलायस तू मला? मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बोला जाऊबाई. जाऊबाई? मग किचन मध्ये अशी जाऊबाईच घेऊन येते ना, खासगीत काहीतरी बोलायचं तुमच्याशी, जरा आत येता का? अरे यार, मी काही गप्पा मारायला नाही बोलवलंय, मॅटर सिरियस आहे. काय झालं? मगाशी म्हणजे झाला त्याला बराच वेळ, पण परीचा ऍक्सिडेंट होता होता वाचलाय. काय? हो, ते गाडीतनं येत होते तेव्हा हे सगळं झालं. कसा? काय 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 झालं मला नीट सांग प्लीज. नाही, काय झालं माहिती का, तो जो ड्रायव्हर आहे तिचा अविनाश, तो गाडीतनं खाली उतरला आणि तेवढ्यात हे सगळं झालं. परी, असा कसा तिला गाडीत सोडून खाली उतरला तो? कळत नाही त्याला काय? त्याला आत्ताच्या माझ्या समोर मला बोलायचं. अरे त्याची चूक नाहीये. परी त्याला म्हणाली की मला नेहासाठी म्हणजे तिच्या आईसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचंय. समीर, परी लाख सांगेल, लहान आहे ती, याला कळायला नको का? याला अक्कल नाहीये साधी, काय करायचं आणि काय नाही. इडियट. हे बघ, यापुढे त्याला सांग, जर का परीने असं काही सांगितलं ना तर आधी मला नेहाला किंवा तुला फोन करून विचारायचं आणि मग गाडीतनं खाली उतरायचं. मी सांगेन त्याला, आणि त्याचंही चुकलंच आहे. पण मग अशी मुद्दाम मी हे बाहेर बोललो नाही, कारण पार्टीमध्ये नेहाचा मूड उगीच ऑफ झाला असता. तो बरा आहे का? तो बरा आहे. परी पण काय झालं? तुम्ही इथे काय करताय? ते जाऊबाई मला इथे घेऊन आले होते जरा. जाऊबाई? ऍक्च्युली ते बंडू काकांची तब्येत जरा बरी नाहीये, तेच सांगत होता समीर, म्हणून ते येऊ शकले नाही. हो, पण मग काकूनी मला कळवलं का नाही? फोन का नाही केला? काय झालं, त्या करणार होत्या, पण फूड पॉइझनिंग मुळे काकासारखे जाऊन येऊन होते, मग काकूंनाही वेळ नाही मिळाला. मी एक फोन करते. हा, बोलून घे, त्यांना बरं वाटेल जरा. बाहेर जाऊया जाऊबाई? हो, तुम्हाला बोलवतायत. चला बाहेर जाऊया.
हाय ग आई 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 शा काय करपट ढेकरा येतात नुसत्या. अरे हॅलो काका. नेहा अगं बोल बोल बोल, कशी आहेस? कसा काय झाला समारंभ? छान झाला काका, पण तुमची तब्येत कशी आहे? तब्येत माझी फर्स्ट क्लास, म्हणजे तशी बरी आहे, पण काय सारख्या करपट ढेकरा येत आहेत ग. काय खाल्लं होतं काका तुम्ही? ते सोडून दे. आज यशनी एवढं सगळं सुंदर प्लॅन केलंय ना, तर एन्जॉय कर. आपण नंतर बोलू याविषयी. हा हो काका, पण तुम्ही प्लीज काळजी घ्या. हो. अहो हे जिऱ्याचं पाणी घ्या बरं, म्हणजे बरं वाटेल. ओके. अगं खरंच खूप बरं वाटलं ग. बरं वाटलं ना? मग बसा जरा आता, नाही तर आता पाय पण दुखायला लागतील. बर, पण त्या यशचं मला खरंच कौतुक वाटतं ग. एवढा मोठा बिझनेसमन, पण नेहाची किती काळजी घेतो तो. मनात आणलं असतं तर कुठेही जाऊन राहू शकला असता, पण नेहाला सोडायला तयार नाही. खरंच कौतुक आहे त्याचं. आणि नेहाचं किती कौतुक आहे त्याला. तिला काय आवडतं हे त्याला बरोबर कळतं. त्या परीसाठी सुद्धा स्पेशल ड्रायव्हर ठेवलाय त्याने. नवरा असावा तर असा. नवरा तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी. अविनाश, परीचा ड्रायव्हर म्हणजे अविनाश. तो नेहाचा पहिला नवरा. नक्की तोच आहे तो. हा बाळा, काय झालं? आई, आपण ड्रायव्हर काकांना केक द्यायला जाऊया. का तुझे ड्रायव्हर काका येणार नाहीये? नाही ग आई, त्यांना लागलंय ना, म्हणून ते डॉक्टरकडे जाणार होते. म्हणून आपण जाऊया ना तिकडे केक द्यायला. बरं, थोड्या वेळाने जाऊया. पण किती वेळानं? अर्धा एक तासाने. आई, अर्धा की एक? कन्फर्म सांग ना. अर्धा तासाने जाऊया. हे घे, हा फोन ठेव माझा, आणि अर्धा तासानंतर मला सांग. हो. आणला साईचा फोन. किती गोड असतो चिकुटू. माझं नाव पिकोचू आहे. अरे हा तेच ती पिकुचू. अनलॉक करून आणलास ना आईचा मोबाईल? हो हो. हा बस बस. चल आता आपण फोटो काढूया. चला गार्डन मध्ये. नको नको, गार्डन मध्ये कशाला? पाऊस पडतोय ना, किंवा ढगाळ वातावरण असेल बाहेर. आता तिथे नको. आपण एक काम करूया, आपण आतमध्ये काढूया. चालेल चालेल चल चल. इथे इथे काढूया ना. मी इथे उभा राहते. हा चालेल. एक मस्त पोज दे मला. कुठली पोज देऊ? मला भरपूर पोजेस येतात. कुठली पण दे रे, मी पटकन पटापट फोटो काढते. हा चल. हो. हा मस्त मस्त. असं हो असं हो. इकडे 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 तोंड कर. थांब 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 थांब. असं असं हो असं हो. हा तर किती छान आला. असं हो असं असो. हा खिशात हात घाल ना. अरे तुम्ही जरा बाजूला व्हा ना, मला फोटो काढता येत नाहीयेत. ते बाजूला झाल्याशिवाय कसं काढू फोटो? आम्ही फोटो काढतोय, बाजूला व्हा. सॉरी 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 सॉरी. दादा काढा. अरे आता बघ ना, त्यांना सांगून पण ते बाजूला जात नाही, फोटो मध्ये येते. ओ तुम्ही जा ना प्लीज. हो हो हो. हा मस्त असं असं. पिकुचू पिकुचू, माझा मोबाईल कुठे आहे? फोन कुठे? माझ्या फोनला हात का लावलास तू? कुठे माझा फोन? वहिनीकडे. हाऊ डेअर यू. अहो पिकुचूचे फोटो काढत होते मी. किती छान आलेत फोटो बघा. सगळे फोटो काढून टाकलेत मी.
मोबाईल मधनं. छान आहे ना. सगळं डिलीट करून टाकलंय बरं का मी. शोधत बस आता. माझा व्हिडिओ. How dare you? त्या वहिनीने बघितलं तर नसेल ना. कावळ्यासारखी नजर आहे तिची. अजूनही सुधारली नसणार. ड्रायव्हर काका, परी, ड्रायव्हर काका. आता ही परी कशाला इथे आली आहे? परी, घाई करू नकोस, ते उघडतील. नेहा का इथे आली आहे? अरे बापरे, आता काय करू? ड्रायव्हर काका. हो, आलो आलो. शपथ, काय करू? अरे बापरे, काहीतरी पडलं का? काय झालं? हे पडलं. अरे 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 अरे. आलो आलो परी, आलो. पंडू काका, ड्रायव्हर काका, हे काय झालं? अगं मी तू कसे दिसतायत काका तुम्ही? ड्रायव्हर काका, मी म्हणाले होते ना, तुम्ही नाही आलात तर मी तुम्हाला केक द्यायला येईन. आम्ही येतो. बाय. काय? वाचलो. चला, आवरून घेतो. शा, आता मला आठवत आहे हिचा फोन नेमका एंगेज आहे सारखा. काय करायचं? हॅलो हॅलो नेहा. अगं तो ड्रायव्हर आहे ना परीचा. हा, तो ड्रायव्हर नाही, तो अविनाश आहे, तुझा पहिला नवरा, परीचा बाप. शा, प्रॅक्टिस म्हणून बोललो, पण अजूनही हिचा फोन एंगेजच आहे. काय करावं बाबा, आठवत आहे तोपर्यंत लिहून ठेवतो. ते सगळ्यात चांगलं. नेमकायचा फोन आला. हॅलो काका, तुम्ही फोन केला होता. कशी आहे तुमची तब्येत आता? अगं तब्येत बरी आहे. तब्येतीला काय झालंय? मी तुला काहीतरी सांगायला मुद्दाम फोन लावतो मग आसपासनं. ऍक्च्युली फोन परीकडे होता ना काका, आणि त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. अगं त्याचं काय आहे, मी तुला काहीतरी सांगणार होतो की तो परीचा ड्रायव्हर आहे ना, तो हा काका, काय परीच्या ड्रायव्हरचं काय? अगं तो परीचा ड्रायव्हर आहे ना. नेहा ऐक ना काका, 1 मिनिट थांबा. मी निघते. हा, पावसाची वेळ झाली आणि मला पोचायला घरी लेट होईल ग. सावकाश जा. हो, आणि वाटेत काही लागलं तर मला फोन करून कळवशील. सांगते. आणि दादाला सांग मी विचारलंय म्हणून. इथून गेले ना की मी इथलं सगळं त्याला नेहमी सांगते आणि तो मन भरून अगदी ऐकत असतो. मी त्याला नेहमी सांगते की आपण कधीतरी दोघंही मिळून तिच्या घरी जाऊयात ना.
तिच्या सासरच्यांना भेटा, ती माणसं खूप चांगली आहेत. पण माझं कुठे ऐकतो तुझा दादा, खूप हट्टी आहे ग. जाऊ दे, चल मी निघते, मला वेळ होतोय. कारण शेफाली आधीच निघून गेली आणि शेफाली आता इथे असती ना तर बरं झालं असतं, मला एकटीला जायला लागलं नसतं. तिची मम्मी घरी एकटी आहे ना, त्याच्यामुळे. चालेल, सांभाळून जा. हा चालेल, चल बाय. येते हा? हो. हा काका बोला. सॉरी, वहिनी निघत होती ना म्हणून. बर बर. तुम्ही काय सांगत होता परीच्या ड्रायव्हर बद्दल? परीचा ड्रायव्हर ना, अगं मी त्याला चांगलाच ओळखतो, त्याला कुठेतरी भेटलोय पण कुठे तेच आठवत नाही अगं आता. अच्छा. अगं मी काकूला पण सांगत असतो सारखं की मी ह्याला कुठेतरी पाहिलंय, कुठेतरी पाहिलंय, पण कुठेतरी पाहिलं तेच आठवत नाही कुठे पाहिलंय ते ना. काका, हॅलो. काकांना काहीतरी वेगळं सांगायचं नसेल ना? ते ड्रायव्हर बद्दल काहीतरी बोलत होते. काय सांगायचं असेल त्यांना? ड्रायव्हर बद्दल तर काही सांगायचं नसेल ना? कोण आहे? मी परीची आई. ते बंडू. अविनाश, तू? तुमचं नाव काय? अविनाश ना? हा, परीला घरी सोडलं. आपण याआधी कुठे भेटलोय का? नाही, तुमचा आवाज ओळखीचा वाटतोय. थँक्यू, तुम्ही हे गिफ्ट दिलं मला, पण खरंच याची काही गरज नव्हती. पण मॅम, हे गिफ्ट मी नाही आणलंय. आई, हे माझे ड्रायव्हर काका नाही आहेत. अरे बापरे, ही नेहा यशला जाऊन काही सांगणार तर नाही ना? वाट लागणार माझी. यशवर्धन चौधरी नोकरीवरून तर काढून नाही ना टाकणार मला? नाही, काहीतरी करायला पाहिजे.